नमस्कार मित्रांनो, क केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे ठाण्यामध्ये. ठाणं म्हटलं तर तुम्हाला तर माहिती आहे दहीहंडी आणि सर्व काही. मित्रांनो, मी ठाण्यामधल्या मानपाडामध्ये आहे. मानपाड्यामधल्या मस्ती गोविंदा पथक मानपाड्यामध्येच आहे. संग्राम मंडळ प्रस्तुत. ऍक्च्युली बघायला गेलं तर हे मंडळ 46 वर्षाची या मंडळाची परंपरा आहे. पण मस्ती ग्रुप म्हणजे त्यांचाच एक जो ग्रुप आहे 13 वर्षाची या गोविंदाची एक स्थापना आहे. आणि मी आज आलेलो आहे इकडच्या प्रत्येका बाळगोपाला त्यांना भेटायला. आणि दहीहंडी बद्दल त्यांचं काय एक जी एक ओढ आहे या दहीहंडी उत्सवाबद्दलची आपण प्रत्येक गोविंदाबरोबर जाणून घेऊया आणि इकडच्या प्रत्येक क्षणामध्ये आपण सहभागी होऊया. माझ्या बरोबर बोलण्यासाठी हे आपले सगळे कार्यकर्ते 2026 ते आहे आपलं आता काय म्हणतात जे आपलं दहीहंडीला एक घेऊन चाललेलं आहे. काय बोलताय विशेषतः तुमच्या मानपाड्यामध्ये काय दहीहंडी बद्दल काय सांगू शकता? मानपाड्याचं म्हणाल तर तुम्ही ठाण्याचा पूर्ण सांगतो. ठाणा म्हणजे मान्य आपले धर्मवीर दिघे साहेबांचा हा बालेकिल्ला. आणि धर्मवीर दिघे साहेबांनी जी दहीहंडीची सुरुवात आधी केली, त्यानंतर त्या सुरुवात झाल्यानंतर जे आपल्या ठाण्यातील पथकं पहिले आम्ही लहानपणापासून मुंबईतील पथकं बघितले, शिवशाही बघितलंय, त्यानंतर जे बाकीचे आपले जय जवान बघितलंय, बाकीचे जे पथकं आहेत जे आता नऊ लावत आहेत ते आम्ही बघितले होते. ते ठाण्यात यायचे आणि दहीहंडी पडून जायचे. पण त्याच्यानंतर जेव्हा दिघे साहेबांनी दहीहंडी सुरू केली, त्याच्यानंतर बाकीच्या पण मोठ्या मोठ्या दहीहंड्या सुरू झाल्या. त्यानंतर जो दहीहंडीचा जो बोलतील पॅटर्न आला ठाण्यामध्ये, त्या पॅटर्न नंतर जे आपले दहीहंडी उत्सवाचे जे सर्व मंडळ तयार झाली, त्या मंडळामध्ये सगळ्यात जुनं मंडळ आमचं जीवनसंग्राम मंडळ हे होतं. त्याच्यानंतर जीवनसंग्राम मंडळ 7 तराचं आपलं मंडळ होतं. जवळजवळ 30 वर्ष आपलं ते मंडळाने दहीहंडी केलेली होती. त्याच्यानंतर आमचं जे ज्युनियर जे होते जीवनसंग्राम मंडळाचे, ते ज्युनियर सगळी जी मंडळी आहेत ती जी इथे उभा आहेत तुम्हाला, ती त्यावेळेला सगळी 15-16 वर्षाची असलेली मुलं ती तेव्हा सुरू झाली. त्या मंडळाचं काही कारणास्तव आपला जीवनसंग्राम मंडळाची दहीहंडी उत्सव बंद झाल्यानंतर मस्ती ग्रुप गोविंदा पथक हे नाव देऊन आपलं जे मंडळ चालू झालं. पहिल्या वर्षी 5 तर, त्याच्यानंतर 6 तर, आम्ही जवळजवळ 6 वर्ष लावली. त्यानंतर 7 तर, आणि आता गेल्या वर्षी आम्ही जो विक्रम केला पूर्ण घोडबंदर पट्ट्यामध्ये, ठाणा सिटी सोडल्यानंतर जो घोडबंदर पट्टा येतो त्या पट्ट्यामध्ये एकमेव आमचं जे पथक आहे ते 8 थरांचा मानाचा मानकरी आहे. आणि त्यामुळे त्या पथकाला घोडबंदरचा राजा मस्ती ग्रुप गोविंदा पथक ठाणे हे असं नाव दिलेलं आहे. आणि या सर्वांची मेहनत जी आपण मागच्या वर्षी केली, त्या मेहनतीचं फळ हे पूर्ण ठाणे, मुंबई असू दे किंवा बाहेर आपले जे गोविंदा प्रेमी आहेत त्यांच्याकडे पण हे ज्या आपल्या गोविंदा उत्सव कसा असतो ठाण्यामध्ये त्याच्याबद्दल आपल्या सगळी प्रसिद्धी मिळालेली आहे. ओके. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आहे ना, म्हणजे ठाण्यामध्ये दहीहंडी आणि सर्व काही तुम्हाला माहिती आहे. परंतु ठाण्यातले विविध जे विभाग आहेत त्याच्यामध्ये पण स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी या दहीहंडीचा या ठाण्यामध्ये पाया रचलाय. परंतु त्याची जे वटवृक्ष त्यांनी जो आज जो मोठा केलाय तर आपण बघतोय. आणि खरं ह्या भागामध्ये दहीहंडीला घेऊन खूप विशेष असं आहे ना की आपल्याला आता ह्या उत्सवात सहभागी व्हायचंय. माझा मी एक शेवटचा प्रश्न विचारतोय. आपण आता ही सगळी स्पर्धा बघतोय, या स्पर्धेमध्ये म्हणतात ना की आपलं मंडळ पण एक नावारूपाने काय प्रयत्न असणार आहे 2026 मध्ये? प्रथमतः 2026 हा आमच्यासाठी एक नवीन प्रयत्न करतो आम्ही. मागील वर्षी 2025ला आम्ही 8 थरांचा प्रयत्न केला. 8 थरांचा प्रयत्न करताना आम्हाला झिरो अपघात गोविंदा खेळायचा होता. झिरो अपघात गोविंदा खेळताना याही वर्षी आमचा तोच प्रयत्न असेल की सेम पॅटर्न, सेम प्रयत्न, कोणताही गोविंदा जखमी न होता आम्हाला प्रॉपर 8 थर लावून उतरवण्याचा आमचा मानस आहे. आणि जर आमचा पोरांची साथ आणि जेव्हाचा हात असेल तर आम्ही नक्कीच पुढचा एक स्टेप उचलून प्रयत्न करू. आमचा प्रयत्न. तर मित्रांनो, आपण आता प्रत्येका गोविंदांशी पण बोलूया आणि आता इकडची काय रेलचेल चालू आहे ती पण दाखवूया. तर चला जाऊया. आपल्या बरोबर आहेत बाळगोपाळ मित्र मंडळ कांजूर मार्ग यांचे प्रशिक्षक. दादा नमस्कार. नमस्कार. प्रत्येक मंडळामध्ये तुम्हाला बोलवतात. मागच्या वर्षी म्हणजे विचार नव्हता केला, असं काही आपल्या पथकाने करून दाखवलं. त्याच्याबद्दल बोला. आपण स्टेजवरती यायचं. गेल्या वर्षी विचार केलेला, मेहनत केली होती 9 थराची, आणि पहिल्याच वर्षामध्ये 9 थर आमचे यशस्वी झाले होते. कारण मुलांची तेवढी मेहनत होती. आता हा आपला मित्र आहे, त्याने आम्हाला इथे बोलवलं. त्यांचं सराव शिबिर आज चालू होणार आहे, त्यासाठी आम्हाला आमंत्रण दिलं. पण आम्ही बोललो थोड्या वेळासाठी आम्ही येऊन तुम्हाला भेट देऊन जातो. मागच्या वेळेला आपण
बघितलं की जय जवानची जेव्हा ट्राय होती तेव्हा तुम्ही एकदम गेल्या वर्षी मानाने आपल्या हात जोराचा विक्रम केल्यानंतर 9चा जो आपलं जे बॅनर आणला वर्षीचा असं मस्त बरं वाटलं. गाणं आपण जे नक्कीच launch नऊ केलं, या वर्षी पण नऊ तर लावायचा पूर्ण प्रयत्न असणार यांच्या इथे त्याच्या पुढच्या वर्षी जिवंत थोडासा पुढे करण्याचा जाण्याचा अजून प्रयत्न करणार आहे. चालेल बोलूया आपण. थँक्यू. आपण बघतोय आता थोड्या वेळात नारळ आपले वाढवण्याचा मस्ती कार्यक्रम गोविंदा पथकचे चालू गोविंदा होणार आहे. आणि लवकरात आपण लवकर बघतोय मॅटवरती यायचं ज्यांनी टी शर्ट घातले सगळे भागातले मान्यवर मंडळी आपण या साईडला आपले बघतोय. गोविंदा असतील त्यांनी तलावचा मॅटवरती राजा, यायचं. पोपटचा राजा, बाळगोपाळ मंडळ, कांजूर मार्ग आणि म्हणतात ना प्रत्येक मंडळ आपल्या भागातलं मंडळ कसं मोठं होईल ह्याच्यासाठी शुभेच्छा आणि भेट द्यायला येत असतो. आणि खरोखर हीच एक मैत्रीची साथ असते प्रत्येक मंडळांना. आपण बोलूया, प्रत्येकाशी बोलूया. आपल्या बरोबर आहे पोपटचा राजा ऋषिकेश. नमस्कार. पोपटचा राजा म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे 1962 पासूनची परंपरा. 54 येस 54 सॉरी माफ करा 54. आपले जेवढे कसं वाटतंय? मॅटवरती बसून छान वाटतंय. भेट द्यायला आलाय. छान वाटतंय. मस्ती ग्रुप आपल्यासाठी खूप आपला मैत्री पथक आहे. त्यांना खूप आपण शुभेच्छा देऊ त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. गेल्या वर्षी त्यांनी खूप चांगली हे थर लावले, ज्या प्रकारे लावले त्यांनी 8 थर लावले, उतरवले. यावर्षी पण त्यांना असाच शुभेच्छा असतील की यावर्षी पण त्यांनी काहीतरी चांगलं करावं अजून त्यांच्याकडून जेवढं होईल. आणि अर्थातच सांगायला गेलं तर आपली सेफ्टी मेन बघून सगळं करावं आणि जसं होतील तसे थर लावा. त्यांना खूप खूप शुभेच्छा. बरोबर आहे आकाश दादा. सीपी तलावचा राजा गोविंदा पथक, ठाणे वागळे इस्टेट. दादा भागातलंच मंडळ आहे. एक सदीच्या भेट तुम्ही द्यायला आल्यात, पण ही सदीच्या भेट एक स्मरणात ठेवते, एक प्रेरणा देते की बरोबर आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत. बरोबर असण्याचं कारण हेच आहे की अगोदरपासूनच मित्र परिवार एवढा आहे आपला. ते आपले इकडे खूप मित्र आहेत. जसं मस्ती ग्रुप बोलले, मित्र परिवार अगोदरपासूनच आहे. मंडळ तर नंतर ओपन झालेत. आमचे गेले 3 वर्ष मंडळ ओपन झाले. यांचं काय माहित नाही मला, पण जे बांधिलकी आमची अगोदरपासून आहे ती जपण्याचं आणि कुठे गोविंदा मोठा होईल हे नाव मोठं करायचंय गोविंदा. आणि जे जन्माष्टमी कार्यक्रम आहे ते मोठं करायचं काम आपण करतोय सगळ्या मंडळाला घेऊन. सगळ्या सदिच्छा भेट देण्याचं कारण एवढंच आहे की आपण एकमेकांची बांधिलकी आहे ती जपल्याचं कारण आहे. आणि हीच बांधिलकी आपल्याला म्हणतात ना, ही आपली एक मैत्रीची एक साक्ष असते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुरेश मुद्रामेर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यावर्षी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या वर्षीचा मान आपल्या 4 एकेचा मानकरी विनय याला या वर्षीचा सर्व प्रारंभाचा पहिला नारळ फोडण्याचा मान देतोय. थोडं पुढच्या जोरदार नारळ वाजवायचे सर्वांनी. एकटा जोरदार आवाज देता गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. श्रीराम गोविंदा गोविंदा श्रीराम माते की श्रीराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पते. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री अकाल.
महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम हरि ओम उम्मा प्रणम्य देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासमधे नित्यं मायुः कामार्थसिद्ध्यै प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकं कृष्णपिङ्गाक्षं गजवस्त्रं चतुर्दकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं ददार्ढकं लभते विद्यां धनार्थे लभते धनं पुत्रार्थे लभते पुत्रां मोक्षार्थे लभते गतिं जपेत गणपते व्रतं खड्गमिमार्थफलं लभेत् तं भक्तेन सिद्ध्येतं लभते देवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविन्दाय नमो नमः परिष्करिम् ईश्वरीं सर्वभूतानां तामुहे तवे प्रियं महात्यारिनिवे प्रभो मयानिवेदानि पूजार्थं पुष्पं प्रतिगृह्णामः इदं वदुर्वेदक्रमे त्रयीदानुजरे परं तमोड्यमजपागं सुरे स्वाहा हरि ओम् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् हरि ओम् पथक आहे भांडू करून ते आपल्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले जोरदार टाळ्या वाजवल्या सर्वांनी बाळ गोपाळ गोविंदा पथक हे 9 थराचं पथक आहे तर त्यांनी आपल्या मस्ती ग्रुपचा मान राखून इथे त्यांनी हजेरी लावली आहे त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं बजरंग बली की बोल बजरंग मैदान पे लोग आगे वाले की हनुमान महाराज की गणपती बाप्पा या गोष्टी आपला यश सांभाळतो त्याच्यातर्फे आपण रामनगरच्या राजा गोविंदा पथकाला सन्मान करतोय सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्याच्यानंतर जानकारी गोविंदा पथक स्टेजवरती यायचं जोरदार टाळ्या वाजवायच्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा भोईर यांना मी विनंती करतो की ठाण्याचा राजा गोविंद पथक अध्यक्ष रोहित दादा धोंगे यांचा सत्कार करायचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आत्ताची चव्हाण यांना विनंती करतो की प्रशिक्षण मार्गदर्शक करतो आज आपल्या सरावाची सुरुवात आहे तू अजून मधून येत राहतो पण आज भरपूर आज क्राऊड बघून मला एकच इच्छा होती की तू आज पोरांना मार्गदर्शक करावं लक्ष द्या सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचे सगळ्यांनी आपल्या विश्वविक्रम केलेला आपलं पथक आपल्या समोर आहे त्याचे प्रशिक्षक हे आपल्याला मार्गदर्शन करतायत हॅलो सगळ्यात अगोदर मस्ती ग्रुपचे आभार दरवेळी मला बोलवतात तुम्ही मला खूप गर्दी बघून थोडस बोलायला मला इकडे हे होत आहे नऊ थराचं प्रशिक्षक आपली गर्दी बघून टेन्शन मध्ये आल्या जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांना 400 ते 500 लोकांचा क्राऊड हँडल करणारा माणूस आहे
पण आज तुमचा क्राऊड बघून त्यांच्या मन भारावून गेलंय. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. सगळ्यात अगोदर मस्ती ग्रुपचे आभार. तानाच्या रजा गोविंद बरोबर जी बांधिलकी आहे ती तुम्हाला इथे स्टेजवरती दिसतेच आहे. ईश्वर आहे, नंदू आहे आणि आपण सगळे एकत्र आहोत. पण मला असं वाटतं गेल्यावर मी इकडे आलो होतो रात्री 10-10:30च टाइम होता, असंच होता. तेव्हा मी 25-30-40 पोरं होती इकडे, एवढी 40च्या आसपास पोरं असतील आणि ती प्रॅक्टिस चालू होती. आणि आज मी ओपनिंगला आलो आणि ही एवढी सगळी गर्दी बघितली म्हणून मी काय बोलू पहिले ते डोक्यामध्ये विचार करत होतो. त्यामुळे थांबून होतो. आणि अशीच गर्दी वाढली पाहिजे, टी शर्ट असेच वाढले पाहिजे. आता ह्या वर्षीचं तुमचं टार्गेट काय आहे पहिले तर? 9चं टार्गेट आहे ना, त्याप्रमाणे तुमची पुढची वाटचाल चालू असली पाहिजे. बरोबर आहे. नंदू तर माझ्याबरोबर रोज बोलतच असतो आणि जे करायचं ध्येय ते आजपासून करायचं, इथे करायचं. सगळ्यात पहिले मी माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर गेल्या वर्षी जी केलेली त्या कामगिरीबद्दल तुम्ही स्वतःला शाबासकी द्या. पहिले काल गेल्या वर्षी तुम्ही काय केलात? 7 लावता सगळीकडे तुम्ही 8 लावले, तिकडे बॅनर लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला पहिले शाबासकी द्या. गेल्या वर्षी जे केलं त्या कार्याला आता त्याच्यावरती घेऊन जायचं, त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. एक स्टेप वरती जायचं. एक स्टेप वरती जाणं म्हणजे सोपं नाही, पण ते सरांच्या डोक्यामध्ये आहे, तुमच्या कोचच्या डोक्यामध्ये आहे, तुमच्या मंडळाच्या डोक्यामध्ये आहे. त्याप्रमाणे तयारीला चालू केलं. आणि सगळ्यात पहिली मला ही पाऱ्यांची मी तिकडनं बघितली, म्हणजे तुझी एक लेवल वरची तयारी चालू आहे. तर तुमची सेफ्टी पण बघितली जाते. मॅट वरती उभे आहात तुम्ही, बरोबर. जे करायचं म्हणजे ते करायचं, त्याप्रमाणे सेट आहे. मी तुमच्या बरोबर आहे, ठाण्यातली पब्लिक तुमच्या बरोबर, ठाण्याचा दादा तुमच्या बरोबर आहे. आपण दोघं एकत्र आहात, तुम्ही माझ्या बरोबर पण आहात. माझे स्वप्न मोठे, तुमचे स्वप्न मोठे, एकत्र आपण ठाण्याला मोठं करूया. हे टार्गेट ठेवा मनामध्ये, बस सगळं मोठं होत जाणार. आपण एक लेवल वरती जाणार. कमल दादा, तुझा मनापासून आभार मानतो. तू इथपर्यंत आलास, याच्या आधीही आला होता मागच्या वर्षी. तुझ्या प्रकारचं मुलांना थोडं मोटिवेशन दिलं, त्यामुळे मुलं थोडी आनंदाने जोश ते 8 तारांचा बाटला करत होती. 7 थर लावले, पण तू दिलेल्या मोटिवेशनमुळे किंवा तू दिलेल्या स्ट्रॅटेजीज होत्या माझ्या मनामध्ये, त्यांनी इम्प्लिमेंट केल्या. आणि त्यामुळे घोडबंदरचा राजा हे नाव आपल्याला मिळालंय. 8 थर लावून पत्त्याने आपलं नाव लौकिक केलेलं आहे. घोडबंदर ठाणे शहरापासून ते जवळजवळ मीरा भाईंदर शहरापर्यंत हा पहिला पथक आहे ज्यांनी 8 थारांचा विक्रम केलेला आहे. कोमलदादा, तुझी साथ अशीच राहो आणि इथून पुढे तुझ्याही ठाण्याचा राजा गोविंद पथकाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही पुढील वाटचालीसाठी 9 थारांच्या पुढेही एखादा अजून विक्रम करण्याच्या विश्वभराने याल अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. बरोबर आहे ठाण्याचा राजा अर्थात कोमलदादा देशमुख, ठाण्याच्या राजाचे मुख्य प्रशिक्षक. कसं वाटतंय वातावरण बघून? खूप मला मन भरून आलं. ऍक्च्युली खूप गेल्या वेळी आलो ना तेव्हा या जागेवरती 25-30 मुलं होते, 40 मुलं होते. पण ह्या लोकांनी, नंदू असेल, ईश्वर असेल, ह्या लोकांनी जे जमा केलं ना ते बघून ऍक्च्युली मी पहिले स्टार्टिंगला भाऊक झालो. पण अशीच गर्दी असली पाहिजे तर आपल्या ठाण्यातले सगळे गोविंद सेम पब्लिक मोठी होत जाईल. या दहीहंडी क्षेत्रामध्ये हा. मनोबल वाढवणं, मुलांचं ब्रेन वॉशिंग करणं, जोपर्यंत मुलांचं ब्रेन वॉशिंग होत नाही, प्रॉपर ती मुलं चार्ज होत नाही, तोपर्यंत शक्य असं काही नाही. शक्य नाहीच आहे. कारण एक लेवल वरती जायचं असेल तर त्यांचं ब्रेन वॉश करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये पॉवर भरणं, त्यांना जागे पाहिजे त्या गोष्टी उपलब्ध करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तेव्हा तो पथक आणखीन एक लेवल मोठा आणि एक लेवल वरती जात राहील. मागच्या वेळेला तुमची जी मुलाखत घेतली, मुलाखत पेक्षा एक प्रात्यक्षिक बघितलं, बेस कसा असतो. अक्षरशः बरोबर. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण जेव्हा एक प्रशिक्षक म्हणून तो मॅट वर जातो आणि जेव्हा त्याची जी चक्र फिरायला लागतात, ते जे चक्र असतं आणि ते मुलांची मेंटॅलिटी सांभाळून त्या टायमिंगला कुठल्या मुलाला कुठला चान्स द्यायचा ह्याच्याबद्दल सांग. ते ऍक्च्युली तेच आहे ना, आपण जेव्हा मॅट वरती जातो त्याची यष्टी म्हणजे त्याची जी बॉडी असेल त्या पद्धतीने, त्याची बॉडी कशी आहे, त्याचे मनोबल कसं आहे, त्याचा तो किती पद्धतीने रेडी आहे, ते सगळं बघून आपल्याला त्या कुठल्या लेवलला टाकायचं, कुठल्या ह्याला सेट करायचं, त्याप्रमाणे आपण तिथे डिसिजन घेतो. एक्झॅक्ट कसं वाटते बघून? कारण बघायला गेलं तर बऱ्यापैकी मोबाईल संख्याबळ कमी जास्त असू दे, पण जी उंची गाठणं त्याच्या प्लॅनिंग आहेत, त्याच्या टेक्निक्स आहेत, त्याबद्दल काय सांगा? हे बरोबर आहे की पब्लिक किती असते त्याच्यापेक्षा जास्त की कसा पब्लिक आहे, की कसे प्लेयर्स आहेत आपल्याकडे, त्याप्रमाणे ते प्रॅक्टिस आखले जातील. किंवा पहिल्या दिवशी आपण किती लावतोय का त्याच्यावरती इम्पॉर्टंट नाही. आपल्याकडे इथून 2 महिने 1.5 महिने आहेत, तर जे मोठे तर लावायचे आहेत पहिल्याच दिवशी लावायचे किंवा 10 दिवसात लावायचे हे त्याच्यावरती डिपेंड आहे. काही मला मनापासून सांगावंसं वाटतं की काही गोविंदा पथक खूप फास्ट घाई करतात, त्यांनी घाई नाही करायला पाहिजे.
आणि घाई केल्यामुळे काय होतं, तुमची तयारी जेवढी आहे तेवढीच तयारी तुम्ही नारळ फोडताना किंवा त्याच्यानंतरच्या 10 दिवसामध्ये केली पाहिजे. गोविंदाला अजून आपल्याकडे 45 दिवस उरलेले आहेत. जो टार्गेट आहे तो 45 दिवस मध्ये कव्हर करायचा आहे तुम्हाला. आजच तुम्ही 8-9 लावले किंवा 10 लावले तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. फायदा होत असेल पण इंजरी होता न कामा नये. जेवढी आपली तयारी त्याप्रमाणे सराव करा, त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी थर लावा आणि जागेवरती उतरवा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे सांभाळून घेतलं पाहिजे प्रत्येकाने. हेच महत्वाचं हे आहे, मूळ आहे ह्या दहीहंडी क्षेत्रातलं. आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याच इथे मुलाखतीमध्ये मी बोललो होतो की आपल्याला 10वीचा अभ्यास, तुम्हाला 10वीचाच अभ्यास करावा लागेल, 9वीचा नाही. त्याचा अर्थ असा नाही की आजच तो 10वीचा अभ्यास करून आजच तिकडे 10 तर लावायला पाहिजेत, असं नाहीये. तर पुन्हा एकदा मी सांगतो ह्याच व्हिडिओच्या दरम्यान की पहिली प्रॅक्टिस 10ची करा. 45 दिवस बाकी आहेत हंडीपर्यंत, तो एंड पर्यंत वेळ घ्या आणि त्यानंतर तुम्ही तो प्रयत्न करा. लवकर घाई करू नका, इंजरी करून घेऊ नका. मित्रांनो, खूप मोलाचा सल्ला दिलाय दादांनी, कारण का खूप ह्या दहीहंडीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलांची संख्या कमी असल्यापासून ते एक म्हणतात ना, एक 9 थराचा आकडा गाठणं हे सोपं नाही. हे ठाण्याच्या राजाने 2025-24 मध्ये तर दाखवलेलंच आहे. आणि दादा, मनापासून तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि ह्या वेळेला जो एक 2 डिजिटचा जो आकडा आहे ते तुम्ही लवकर गाठाल, हे नक्की तुमची म्हणजे मनापासून या महाराष्ट्राची एक अपेक्षा आहे. नक्की दादा. आणि केतनचा त्याला सपोर्ट करा, लाईक्स करा आणि शेअर्स करा. थँक्यू या धन्यवाद. गेल्या वर्षी तुम्ही प्रयत्न केले त्याच्यासाठी स्वतःला शाबासकी द्या. कारण गेल्या वेळी तुम्ही खूप आता प्रयत्न करून 8 तर लावले, 8 तर उतरवले. त्यामुळे स्वतःला पहिले शाबासकी देणं खूप गरजेचं आहे. आणि ते आता गेल्या वर्षी केलं तुम्ही, या वर्षी ते टोकणं आहे तुमचं. तुम्हाला एक स्टेप वरती जायचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला सराव करावा लागेल. सराव करत असताना घाबरायची गरज नाही. पण अजून एक मी सांगू इच्छितो, काय माहितीये का, जर तुम्हाला ती तयारी करायची आहे तर मी बोललो 10वीचा अभ्यास करायचा तर 10वीचाच अभ्यास करावा लागेल. पण हे करत असताना तुम्हाला अतिशय घाई करायची गरज नाही. एक एक स्टेप. आता तुम्ही 6 लावले, आता तुम्ही परत 7 लावाल, कारण 7चा सेट तुमचा कडक होता, लागले असते. पण डिसिजन खूप चांगला होता. एकाला उतरूया, परत उतरूया, कॉन्फिडन्स घेऊया आणि पूर्ण वरती जाऊया. हे ऍक्च्युली योग्य योगदान आहे. अशा पद्धतीनेच केलं पाहिजे. कारण त्यामध्ये 9 लावायच्या आदत मी लगेच 5 अँगल टाकतो, त्याच्यानंतर वरचे एके टाकतो आणि मी आपडतो, असं अजिबात करू नका. हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्याकडे आता इथून 45 दिवस आहे. आता दुसरं काय माहितीये का, स्पीड वरती पण तुम्हाला काम करायची गरज नाही. हे पहिले डोक्यातनं काढून टाका, कारण पुढची तयारी करायची गरज नाहीये. तर आता टार्गेट काय, तुमच्याकडे 8 ऑलरेडी उतरवले, म्हणजे ते विसरून जाते. त्याच्याशी आपल्याला काहीच येणं देणं नाही, कारण ते आपल्या आयुष्यात निघून गेलेला चॅप्टर आहे. नवीन चॅप्टर आपल्या आतमध्ये आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला 9 लावायचे. तर टार्गेट झोपेत असू दे, जागेमध्ये असू दे, रक्तात नसांमध्ये आपल्याकडे एकच भेटलं पाहिजे की मला 9 लावायचे, 9 उतरवायचे. तरच शक्य आहे. सगळ्यात पहिले तुम्ही इथे बसले तेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या. जर सगळ्यांच्या टाळ्या आल्या पाहिजेत, तुम्हाला स्वतःला वाटलं की नाही, वाटतं की नाही 9 लावायचे की नाही लावायचे, वाटतंय का फक्त नंदू सरांना वाटतंय? कारण नंदू सर मला नाही वाटत ते झोपत असतील घरी. कारण जो स्वप्न बघतो ना त्याला जाग्यापणी स्वप्न पडतात, झोपेत स्वप्न पडतात ते वेगळे असतात. त्या स्वप्नाची गरज नाही, ते बोललं पण नाही पाहिजे. असे स्वप्न फालतू असतात ते जाग्यामध्ये. प्रवीण सर असतील, नंदू सर असतील, हे दोघे पण स्वप्न बघतात. लोक गाडीवर, मी स्वतः माझं पण सांगतो, गाडीवर जाताना पण असं वाटतं की आपल्याला दिसतं हे 9 लागले, आता 9 उतरत असतील. असं ज्याला दिसतं ना त्यांच्याकडे एक कंपल्सरी होणार. तेच तर म्हणतो ना, आपल्या जाग्याप्रमाणे दिसले पाहिजे. मग त्यालाच नाही, त्याचे स्वप्न सगळं तुम्हाला दिसलं पाहिजे. तर त्या जागेवरती जो ट्रायंगलवाला, ट्रायंगलला पण तेच वाटलं पाहिजे की मी इथे माझं 100% देईन. समोरचा काय करतो मला माहित आहे, पण मी माझं 100% देईल. हे जर त्या मध्ये आलं तर तुम्हाला लावणं काय कठीण आहे. कठीण कुठलीच गोष्ट नसते. कठीण फक्त तुमच्या डोक्यामध्ये, ब्रेन मध्ये जर तुमच्या बसलं की नाही होणार, हे होणार नाही, हे शक्य नाही, तर विषय क्लोज, मग होणार नाही. करायचं म्हणजे करायचं. ते उतरलो ना आपण तर करायचं, फक्त प्लॅनिंगने काम करायचं. घाई करायची नाही, घाई करायची गरज नाही. कारण आता गोविंदाला खूप टाइम आहे आपल्याकडे आणि एवढ्या दिवसामध्ये तेवढी तयारी होणार आहे, नक्की आहे, होणार तुमच्याकडनं, कुठेच मागे नाही येत. आता कोमल सरांसोबत करायचं की नाही, तयारीला लागायचं. उद्यापासून अजून 1 तर लावा, 7 तर लावा, 7 उतरवा. उद्यापासून 8ची तयारी चालू करा. 8 लागले त्यानंतर 9ची तयारी चालू करा. हळूहळू जायचं. एक स्टेप तुम्ही वरती जाणार. मी पण तुमच्या बरोबर आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत, आपण एकत्र भिडूयात, काय टेन्शन नाही.
आपल्याला ठाणा मोठं झालं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मस्ती ग्रुपचं नाव दिसलं पाहिजे. सर्वांची इच्छा आहे का नाही बाबू बोलला म्हणून आहे तरी सगळ्या मंडळांमध्ये जसे एक एक मुलं आहेत तसंच मी एक आहे प्रत्येक की कोण पण म्हणजे नंद्याचा आपल्यासाठी सगळ्यांना माहिती आहे काय आहे. मी नंद्यापेक्षा काय मुलं नाहीये आणि त्याच्या बरेच काय शिकू शकत नाहीये त्याचे त्याला जेवढं नॉलेज आहे तेवढं मला वेळ आहे, वेळ. एक आहे आपण फक्त पोरांना सांभाळू शकतो एवढं आपल्याला माहिती आहे. त्या ह्याच्यासाठी आपण प्रत्येक पोराला एक जे जिंकतंय त्याला तिथपर्यंत पोहोचायचे आपण जे समर्थन लागतं ते आपण ताकद त्याला पुढे देतो आणि जास्त करून तर तिथं राज्याला आम्ही जास्त फॉलो करतो त्यांच्याप्रमाणे आम्ही पण त्यांच्या संख्येला पुढे जाऊन इच्छितो आणि ते लोक आधी शब्द संपवतो. दादा बोलला की नंदूला वेळ आहे आणि लक्षात ठेवा वेडे लोक इतिहास रचतात. आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही जे इथे जवळचे असतील कोणी असतील त्यांनाच म्हणजे यांना बोलवतो आम्ही या कार्यक्रमाला. पण यावर्षी 50 पथकांना आम्ही निमंत्रण दिलंय या फक्त एका माणसामुळे. म्हणजे मला माहित पण नसते तिसऱ्या ठिकाणी कोणती पथकं आहेत त्या ठिकाणी जाऊन मला निमंत्रण पत्रिका आम्ही दिल्यात का की त्याला माहिती आहे तिथं गोविंदा पथक आहे. आणि 8 टनाचा असू दे 8 टना असू दे पांडुपचे पथक विक्रोचे असू दे या साईडचे पथकं येऊन आज भेटलेत. या सगळ्यांचं श्रेय नंदकुमार गटको याला करतात. जोरदार टाळ्या पाहिजे कारण कोकण पथक आला होता ना कोकण मध्ये पथक आले 50 निमंत्रण पत्रिका फक्त मंडळाला गेलं. कोमल दादा, प्रत्येक पथकामध्ये म्हणजे 2000 म्हणजे जो 9 थराचा आपण एक विक्रम केला ठाण्यामध्ये विशेषतः, तर त्याची जी गणित आहेत आणि त्याचे जे जो अभ्यास आहे म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी ते ग्राफ केलेलं त्याची रचना केलेली आणि ती सगळ्यांपर्यंत आता पोहोचली पाहिजे. तर बेस पासून ते वरती टॉप पर्यंत कशी रचना असते, काय काय टेक्निक्स असतात, मुलांचे 1.5-2 महिन्याच्या अगोदरपासून काय प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि ते एक म्हणतात ना की आपण म्हणतो ब्रेन वॉशिंग पण आहे, मुलांचं मनोबल वाढवणं पण आहे, तेवढा फिटनेस पण आहे आणि अलर्टनेस पण आहे. पण बेस पासून ते टॉप पर्यंत प्रत्येका मुलांनी ह्या 3 महिन्यामध्ये काय काय केलं पाहिजे. सगळ्यात अगोदर तर मला असं वाटतं 9 लावायचे असतील, 7 लावायचे असतील, 8 लावायचे असतील तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपला बेस पॉवरफुल करणं खूप गरजेचं आहे. जसं आपण बघतो आजूबाजूला बिल्डिंगचे कामं चालू असतात, बिल्डिंग बनत असते, तर त्यामुळे ते लोक काय करतात त्यांना 16 माळ्याची बिल्डिंग करायची, 20 माळ्याची बिल्डिंग करायची असते. तर 20 माळ्याची बिल्डिंग करायची तर त्याप्रमाणे त्यांचा बेस असणं खूप गरजेचं आहे. तर बेसला जेवढी जास्त मुलं तुम्हाला वापरता येईल तेवढी चांगली पोरं आणि मजबूत पोरं आणि जास्तीत जास्त म्हणजे 6 वापरत असतील तर तिथे 12 वापरले गेले पाहिजे, 12 असतील तर तिथे 24 वापरले गेले पाहिजे. कारण त्याला सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. गोविंदा जेव्हा पडतो आपण सेट जेव्हा पडतो तर तो सेट आपल्या वरच्यावरती कसा बॅलन्स आपल्याला करता येईल याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे प्रत्येक टीमने. कारण का जर 6 पोरांवरती जर लावला कॉलेज झाला तर पूर्ण गोविंदा साईडला होणार आणि जमिनीवरती पडणार आणि मजबूती राहणार नाही. कारण बेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर बेस पहिले पॉवरफुल केला पाहिजे, आतून बाहेरून जेवढा सपोर्ट टाकता येईल तेवढा. त्याच्यानंतर सेकंड बेस पण तसाच असला पाहिजे. तुम्ही एक सेट लावला त्याच्यावरती तुमचा लेवल जाणार आहे. कारण बॅलन्सिंग आपली तिकडनं चालू होते, खालची उभे राहतात, सेट कडक उभं राहणार, पण वरती सेकंडला बॅलन्सिंग असेल तर त्यांची बॅलन्सिंग पॉवरफुल झाली पाहिजे आणि त्याच्या मागला पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तर तो सेकंड बेस पण मुवमेंट करणार नाही, असं मूव्ह होणार नाही आणि मग वरची प्लेअर आपल्या आपोआप चांगल्या पद्धतीने उभे राहतील. बॅलन्सिंग वरती चांगला सेट उभा राहतो, वरचा असेल त्याच्या वरचा असेल, पण ती वरची प्रॅक्टिस तुम्हाला सरावाने होते. तुमची बॅलन्सिंग करा, तुम्ही वेटिंग करा, त्या वेटिंग प्रमाणे तो बॅलन्स करत 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 गोविंदा आपला बरोबर उभा राहतो. दुसरी गोष्ट शिडी असेल, शिडीवरती भरपूर काम करायला पाहिजे. शिडी जेवढी आपल्याला एखादी वस्तू, आता समजा झाडावर मला आंबा काढायचा तर त्याच्या आधी आपण काय आंबा नाही बघत, त्याला काढण्यासाठी वस्तू बघतो किंवा मोठी काठी बघू किंवा शिडी तिथपर्यंत पोहोचायला शिडी बघू. तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय तर शिडी आहे गोविंदाची. शिडी तुमची मजबूत तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकला तर नक्कीच त्या अंडीपर्यंत तुम्ही पोहोचणार. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली शिडी, तर त्या शिडीला आपल्याला मजबूत केलं पाहिजे. दुपारची वेळ असते, मुलं त्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशी एक रिलॅक्स असतो दुपारचा आणि त्यानंतर कोण डाएटवर असतं, कोण आणि त्या टायमिंगला जेव्हा थर होतात त्या टायमिंगला आहे ना त्या पूर्ण दिवसाचं जे मूल्यमापन असतं ते अॅनलायझेशन आहे ना त्यानंतरच्या टायमिंगला दिसतं. मग अशा वेळेला म्हणजे
सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जी एनर्जी टिकवायला पाहिजे असते तो फॉर्म तेवढा मेंटेन करायला पाहिजे. आणि प्रत्येक मुलं आपण बघतो की बाबा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो, पण कुठे ना काहीतरी 19-20 होतं. हा खेळच आहे, त्याबद्दल काय सांगाल? ते तर मला असं वाटतं पत्रांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे मुलांची. ज्यांना त्या वेळेला काय काय हवंय काय नाही हवंय ना त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आता जसं बघायला गेलं तर आपण सगळ्या स्पोर्ट्स मध्ये वगैरे बघतो त्यांचे एनर्जी ड्रिंक्स वगैरे झाल्या, त्यांना वॉटर बॉटल झाल्या. ते तुम्ही एनर्जी बद्दल बोलताय, कारण दुपारी 2 नंतर माणसं थकतात. आपण पाण्यामध्ये असतो, उभे असतो, कधी कधी उन्हामध्ये असतो, त्यामुळे थकायला होतं. तर तसं तुमचं काय म्हणतात ते क्रिकेट वगैरे खेळतात ते एनर्जी ड्रिंक्स वगैरे ते आपल्याला अवेलेबल केलं पाहिजे. ग्लुकॉन अवेलेबल करून ठेवली पाहिजे, पाणी ठेवायला पाहिजे. आणि वेळोवेळेला नाश्त्याचा सगळा म्हणजे जिथे जिथे काय देता येईल खायला वगैरे ते सगळं मस्ती करून द्यायला पाहिजे. मंडळाचं काम आहे. मुलं तर स्वतः करतातच, पण ते आपण पण स्वतः थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे, म्हणजे मुलं फिट राहणार. तेवढं लक्ष आपलं असलं पाहिजे. माझा सगळा शेवटचा प्रश्न, जे 4 एक्के असतात, 4 एक्के बेस आणि वरचे खूप म्हणजे सगळ्यांचं समीकरण म्हणजे ते वरती असतात. पण जेव्हा 4 एक्क्यांशी मी प्रत्येक पथकामध्ये जाऊन बोलत असतो, जेव्हा एका लेवलला जातात खूप हवा असते, कधी कधी ती खूप गरमी पण असते, हवा पण असते. अशा वेळेला एक वेगळं प्रशिक्षण असतं की जेव्हा वरती थर जातात तेव्हा खूप झोला मारतो, थर खूप झोला मारतो. आणि अशा वेळेला ती एक स्टेबिलिटी आणायला पाहिजे. शेवटी निसर्ग आहे, हवा आहे, त्याच्यासमोर आपण काय नाही करू शकत. ते जे प्रिपरेशन पाहिजे म्हणजे 4 एक्क्यांच्या मुलांचं वेगळी प्रॅक्टिस, टायरवरच्या प्रॅक्टिस, परत हवेच्या प्रॅक्टिस, असे काही तुम्ही सांगू शकाल का? हे सगळं तुम्हाला जिम मध्ये करायला भेटलं. आता स्पीच बॉल वरती स्टँडिंग, आता मी पण स्वतः माझे प्लेयर आहेत ना त्यांना मी वर्कआउट करताना तेच सांगतो की तुम्हाला स्टेबिलिटीसाठी वरचं काम असेल तर त्याला स्टेबिलिटीसाठी काय करायला पाहिजे. अनबॅलन्स असेल त्या ह्याच्यावरती तुम्ही बॅलन्स करा, उभे राहा, ते बॅलन्स करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण सेट लावत असताना तुमचा जो खांब आहे ना त्याला तुम्ही उभे करून चालायला, वॉक करायला 4 असतील तर 4 त्याला चालायला सांगा, म्हणजे त्याच्या वरचे त्यांचं बॅलन्सिंग क्लिअर होईल. आणि दुसरी प्रिपरेशन म्हणजे खालून तुम्ही जर पॉवरफुल असाल, एकदम पॉवरफुल असेल तर तो मुवमेंट आहे ना भरपूर कमी होतो. खालना जर मुवमेंट हल्ला नाही ना तर तो वरचा सेट तुमचा चांगल्या पद्धतीने उभा राहतो. थोडीशी आवाज त्याला काय फरक नाही पडत. एक जर्क द्यायचा, थर चालू आहे आणि फटकन एक जर्क द्यायचा असतो. तो अभ्यास कसा असतो, चालत्या चालत्या थरामध्ये एक जर्क असतो, फटकन कोणाचा पाय घसरतो किंवा काय होतो, जो जर्क असतो ना त्या जर्कचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. तो आता कसं असतो ना, एखादा बँगलच्या मुलाचा पाय गेला किंवा त्याच्या आजूबाजूचा पाय गेला तर त्याच्या मागे जी शिडीवाली पोरं आहेत त्यांचा कॉन्सन्ट्रेशन असला पाहिजे. तर मी या लेवलला आहे तर माझ्या लेवलचे जे प्लेअर आहेत त्याचा पाय कुठे चाललाय का, आजूबाजूचा कुठे चाललाय का, आपली नजर असते एकमेकांकडे, नजर भिडत राहिली पाहिजे. आपण तिकडे बोलू शकत नाही पण आपली नजर बोलली पाहिजे एकमेकांशी, किंवा इकडे बघ तिकडे बघ. आपल्या नजरेचे खानाखुणा असतात तर त्या खानाखुणांवरती आपल्याला कळलं पाहिजे की इकडे याचा पाय चाललाय, मागून त्याला सपोर्ट दिला पाहिजे. बाहेरचा सपोर्टचा पोरगा असतो तो त्या जागेवरती फिरतो, त्या जागेवरती जातो आणि त्यामुळे तो तिकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे बघायला गेलं तर फिटनेस महत्वाचं नसून स्मार्टनेस खूप महत्वाचं स्मार्टनेस खूप महत्वाचं आहे. स्मार्टनेस पण महत्वाचं आहे, जिम महत्वाचं आहे, फ्लेक्सिबिलिटी महत्वाची आहे, लेग्स मध्ये पॉवर असणं महत्वाची आहे, एक्टिव्हिटी महत्वाची आहे. म्हणजे हा एवढा मोठा गेम आहे की म्हणजे हा एक मुलगा महत्वाचा आहे, पकडणारा सुद्धा महत्वाचा आहे. त्याचं स्वतः लक्ष पण असलं पाहिजे की तिकडून कोणतरी खाली येतो की त्याच्या खाली जाऊ पकडायला जाऊ, म्हणजे तो मुलगा पण महत्वाचा आहे आपल्याला. दादा धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. 1, 2, 3 स्टार्ट. गणपती बाप्पा बोल बजरंग बली की जय, साईनाथ महाराज की, एकविरा माते की, एळकोट बोल बजरंग बली की जय, एकविरा माते की, छत्रपती शिवाजी महाराज की गोविंदा गोविंदा, जय श्रीराम, जय श्रीराम, पार्वती पते वाहेगुरुजी का खालचं, वाहेगुरुजी पते पार्वती पते माझे सबस्क्रायबर आणि मित्र आहेत. तुझं नाव? योगेश प्रवीण. आणि खूप आपल्या पथकासाठी खूप कुठल्या थरात आहे? मस्ती ग्रुप गोविंदा पत्तो नाही कुठला ग्रुप, कुठल्या थरात आहे, सॉरी कुठल्या थरात आहे? देखील आहे देखील आहे. कसा अनुभव कसा आहे तुझा? थोडी पण भीती पण वाटते आणि मजा पण येते खेळायला. उत्साह असतो. हा. मी सिडील आहे, मी फक्त बरोबरतीच म्हणजे एक push हो, करण्याचं मला काम सिडील. करतो आणि मी हायला वरती पुसण्याचं काम करतो. खूप बरं वाटतं आणि हाच ते एकच दिवस असतो की म्हणतात ना, एकत्र आपण भेटतो. धन्यवाद. थँक्यू. आपल्या बरोबर ठाणे बीटचा सगळा ग्रुप आहे आणि का खूप मस्त आणि खूप वेगवेगळं व्हेरिएशन आपल्याला ऐकायला भेटलं. आणि का आपल्या बरोबर आहे
ऑर्गन प्लेअर. दादा तुझं नाव काय? तेजस भोईर. खूप छान वाजवलं. आणि मित्रांनो हे सगळे आपले कलाकार मित्र आहेत. आता काय त्याला म्हणतात, आता गणेश उत्सव येणार आहे, प्रत्येक सण उत्सव आता येणार आहेत. काय तयारी आहे, विशेष काय तयारी आहे ठाणेकर बीट्सची? ठाणेकर बीचची अशी विशेष तयारी ना, आम्ही सगळे वेगवेगळ्या बँड मधले आहेत, पण असं अच्छा. हा आम्ही ठाण्याचं नाव लावून आम्ही सगळे एकत्र येऊन ठाणेकर म्हणून आम्ही वाजवतो. ओके. असं आमचं आहे. येस. रिदम आहे ना, रिदम हा. साईट जी तुमची आहे ना ती एक नंबर आहे. कारण का जी खरी सिग्नेचर असते ना बँड मधली, ती म्हणतात ना व्हेरिएशन दाखवून, आणि लोकांना एक आवड असते ना, म्हणजे बघायची असते ना, ती असते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचे रिदम प्लेअर तर इकडे आहेत. तसं बघायला गेलं तर म्हणजे कॅमेरा समोर जरा हा. किचकिच होते. काय बोलशील? खरं का खूप म्हणतात ना रिदमला तोड नसते त्या पदकामध्ये. तोडतं नसते. हा, काय रिदम आमचे बोलशील? इकडे पण आहे. हा कारण आमचा मेन आहे. दादा तू लीड करत होतास, काय बोलशील? कारण का बघायला गेलं ना की जो म्हणजे जो ठेका असतो ना, जो बीट्स असतो ना, तो चुकला नाही पाहिजे कोणाचा. त्याच्याबद्दल सांग. सब कुछ नहीं, सबका प्रैक्टिस है अपना अपना, आपला और लड़के लोग मेहनत करते हैं, बीट्स पे पूरा ध्यान देते हैं, फोकस रहता है सबका, सो उस बेसिस पे हम काम करते हैं. और अभी मार्केट में जो चल रहा है ट्रेंड, उसके बाद गणेश उत्सव आएगा, उसके के लिए क्या विशेष तैयारी है? सो कुछ तैयारी तो है नहीं, बट फिर भी अगर कोऑर्डिनेशन है अभी सबका अपना अपना, तो जैसे भी हम अगर कुछ नया करते हैं तो पहले उससे पहले प्रैक्टिस करते हैं सब कुछ, फिर उसके बाद चल बाकी ऑन वो सब इशारे में काम हो जाता है. सगळ्यात कठीण आणि चॅलेंजिंग असं वादन आणि गाणं कुठलं? गाणं असं कुठला नाही, प्रॅक्टिसवर आहे. प्रॅक्टिस सगळं आहे, बाकी काय नाही. ओके. काय बोलशील मी ठाणेकर बीट्स साठी शेवटचे दोन शब्द? साठी काय बोलू शकतो? हाँ बोलो. तू तेजसच बोल. ठाणेकर फक्त आमची टीम सर्व ठाणेकर म्हणून आहे. मित्रांनो तुमच्या मनापासून आभार. आणि तुम्ही हे वातावरण निर्मिती अशी केली आहे ना की जेणेकरून म्हणतात ना, आता आपण बघूयाच थोड्या वेळात. धन्यवाद. थँक्यू. आपण बघतोय जीवन संग्राम मंडळाची त्याची जिम म्हणून आहे, आणि खूप जुनी जिम असल्यामुळे या जिमचं एक म्हणतात का म्हणजे काहीतरी ही जिम सांगते, आणि ही खूप विशेष आहे. आणि इकडे आपलं हे प्रॅक्टिसचं सेशन बजरंग बली की जय. हे बांधून टाक. आपण बघतोय सराव समारंभ आता संपन्न झालाय, आणि प्रत्येका मुलाला नाश्त्याचं वाटप तर आहे, पण त्याचबरोबर हे जे नाश्त्याचं जे सगळं नियोजन आहे हे इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे.
एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल की हे सगळं आमची जी मिसळ आहे, आमचं जे स्टॉल आहे, रात्री 2:30 वाजता चालू होता कापूरवाडी नाक्यावर, कडलक मिसळ म्हणून. त्यांनी ही मदत आम्हाला ओके. माझ्यातर्फे त्यांना मदत आहे. बघा मित्रांनो, मदतीचे हात असतात ना, हे कुठून कधी येतील हे माहित नाही, पण एक त्या मंडळावरती असणारा प्रेम आणि जिव्हाळा हेच सगळं काही सांगतंय. Yes. मित्रांनो, प्रत्येक मंडळाचा एक जिव्हाळा असतो आपल्या बरोबर, कारण का आपण ज्या पद्धतीने त्या मंडळाचं व्हिडिओ चित्रीकरण दाखवतो, त्या मंडळाची सुखदुःख दाखवतो. कसं एक म्हणतात ना की एक छोटस एक आपला सन्मान असतो की प्रत्येक मंडळ आपल्याला देत असतं. मित्रांनो, मंडळाने मिसळपाव ठेवलाय. एक माझा आग्रह होता की तो टेस्ट करून जावं घरी. कसा वाटला दादा तुला टेस्ट करून? खूप भारी वाटलं. आणि महत्वाचं म्हणजे जो एक प्रेम असतं ना, म्हणजे जे आपल्याला आदराने बोलवतात, आपण त्यांचा सत्कार केला, त्याचा एक आपण मनामध्ये एक ठेवलं पाहिजे की हे आपल्याला रिस्पेक्ट करतात. खूप बरं वाटलं. थँक्यू दादा आल्याबद्दल. एन्जॉय. थँक्यू.